हेलो गाइस, आज की वीडियो में आप लोग का स्वागत है। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये युती झालेली नाही आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने आहे ते काटेकी टक्कर होते। आपल्यावर या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले सर, काय म्हणाल? दोन पक्षामध्ये जोरदार लढत होती। लढत असं पुस्तक आणखी त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो आहे। पण आम्हाला काम करून आम्हाला लोकांचं विश्वास आहे, त्या विश्वासाला प्राप्त करून आम्हाला कुठल्या मुद्द्यावरती सध्या शिवसेना आहे की आता हा भाग झोपडपट्टीचा आहे। झोपडपट्टीच्या भागामध्ये वतन विकत करतो, गटार सोडून त्याच्या पलीकडे जाऊन हा प्रामुख्याने आणि हा एवढा दिवसाचा या झोपडपट्टीचा प्रश्न हा असं उभा गेले एवढे वर्ष 25 वर्ष झाली महानगरपालिका यांच्या ताब्यामध्ये। 25 वर्षामध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, काही काळासाठी खासदार आहेत, त्यांच्यासाठी आमदार आहेत आणि अशातल्या काही गोष्टी असताना सुद्धा झोपडपट्टीचा विकास हा पुढे झालेला आहे। माझं तर पहिलं मत आहे की झोपडपट्टीला रेग्युलाइज करून नंतर काय व्हायचं ते होईल, सर्वांना ऑथोराईजली करून द्या झोपडपट्टी आणि त्यांच्या ज्या झोपडपट्टीधारक ती जागा वापरते ती जागा त्यांच्यावर नावावरती करून किती पैसे असतील त्यावर झोपडपट्टीसोबत डेव्हलपमेंटची मागणी केली आहे, किती पावर उभा राहिला मला ती सत्ता आहे ती गोष्ट आमच्या सर्व कार्यकर्त्यांना डिपेंड आहे। पहिल्या जागा रेग्युलर त्यांचं पुढचं काय खासदारांनी आहे की त्यांच्यावरती आरोप केला होता की नवीन मुंबईमध्ये एकाधिकारशाही आहे, त्याचबरोबर घराणेशाही आहे। हे बघा, खासदार केलं तर ते चुकीचं काय केलं, खासदार केलं ते बरोबर असतं। खूप प्रकारचे नव्या मुंबईत चाललेलं आहे, आमचं काय द्यायचं फक्त वर्गणा करायच्या आणि त्याचा पाठपुराच्या माध्यमातून जर काही गोष्टी पाहायला गेलं तर आज पण झोपडपट्टीच्या कॉलनीमध्ये सुद्धा पाण्याचे 24 तास पाणी बोललं जातं, पण 2-2 तासांनी 3-3 तास पाणी। बाकीच्या पण सर्व गोष्टी आहेत तर तिकडे आवाज बांधकाम चालू आहे। नायकांनी जो आरोप केला आहे की घराणेशाही आमच्यावरती फक्त आरोप केला तुम्ही आहेत तुमची टीम कुठे आहे ती निवडणूक उभा आहे ते बघा तुम्ही असेल मागच्या याच्यामध्ये क्रममध्ये होतेच आणि दोघंजण होतात, दोघंजण वाढलेले आहेत आणि ते पण आम्ही जे वॉर्ड असे होते की त्या ठिकाणी आमच्याकडे सक्षम उमेदवार नव्हतं तिथं आम्ही उभे केले होते। सेनेने अनेक लोकांना घरामध्ये 3 ते 4 तिकीट दिलेली आहे। सेनेने असं या भागामध्ये त्या दृष्टिकोनातून 24 तास महिन्यामध्ये पाण्याची हा या विभागाला पाणी मिळतं। या विभागाला एक दिवसात पाणी नसतं तरी 2 तास पाणी येतं त्याच्यानंतर काही। आज पण या ठिकाणी सार्वजनिक शौचालयामध्ये लोकांना अशा भरपूर काही समस्या। मी ज्या भागामध्ये आलो या भागामध्ये गवतेवाडी, या गवतेवाडीची समस्या तर वेगवेगळ्या समस्या। आता त्यांना आता फक्त आम्हाला यांना रेग्युलाइज करून पुढचे काय गोष्टी होण्याचे ते माननीय आमचे पक्षाचे मुख्यमंत्री संदेश आणि या MIDCचे मिनिस्टर मंत्री उदय सामंत साहेब आणखी आपण बघतो की झोपडपट्टीमध्ये सुद्धा रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे, टॉवर उभा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आप सभी से निवेदन है अपने अपने जगह पे बैठ जाएं और मैं अपने एरिया के सभी बुजुर्गों से निवेदन करूंगा आप सभी ऊपर आइए। जैसा कि आप सभी जानते हैं आज साहब हमारे बीच ये जो चुनाव का माहौल चल रहा है, कल आप लोगों ने देखा रहेगा कि यहाँ पे कुछ अपना बना लिए क्योंकि तुम लोगों ने मेरे साथ गद्दारी किया, मेरी निष्ठा को खाया है, इसलिए शिंदे साहब ने अपना जो है अलग पक्ष निकाले और उसको चलाए। और हमारे साहब
इसी उद्देश्य के कारण साहब भी शिंदे साहब के समर्थन में उतर करके शिंदे साहब के साथ में चल दिए। अब हम आप लोगों से निवेदन करता हूँ, ये कोई काम कोई बड़ा आदमी ही कर सकता है, जिसको जिगर होगा कि मैं कर सकता हूँ, वो हमारे साहब ने करके दिखा दिया। अब रह गई नगर पालिका चुनाव। नगर पालिका चुनाव में चार वार्ड का, जब हमारे किसी भी झोपड़पट्टी में जहां हमारा लोग नहीं भी है, फिर भी अगर मालूम पड़ता है तो साहब को भारी मत से चुन के लाया है। तो मैं सभी भाइयों और बहनों से मेरी गुजारिश विनंती है कि आप लोग चौगले साहब की कुछ बाहर जाना है, उनको दो शब्द बोलना है, तो इसके लिए मैं ये ख़त्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। हेलो, मैं आगे निवेदन करूंगा। राजेश मिश्रा हमारे बीच में इस वाड़ी के बहुत ही पुराने कार्यकर्ता और लगभग आप सभी जानते होंगे, जोरदार तालियों के बीच आप सभी से स्वागत चाहूँगा और मैं उनसे अनुरोध करता हूँ कि आप सभी को अपने शब्दों से कृतार्थ करें। धन्यवाद। सर्वप्रथम मैं महाराष्ट्र के आराध्य देव शिवाजी महाराज का अभिवादन करते हुए यहाँ पे व्यासपीठ पर बैठे हमारे माननीय वी चौगले साहब, इनके साथ सभी मेरे देवतेवाड़ी, आज मुझे अच्छा लगा कि राजेश बहुत दिन के बाद इधर आ गया व्यासपीठ पे हमारे साथ में भाषण के। मुख्तार तो इधर रहता है हमेशा। मुख्तार ने गौतेवाड़ी पे ध्यान कम दिया मगर ऊपर ज़्यादा ध्यान दिया। बरोबर है। उसमें कितना मुख्तार के रूम और गोडाउन है उसका तपास मेरे को करना पड़ेगा। बघा त्यातला एक रूम मगर आम्हाला ठीक है, मगर मुख्तार तो ध्यान अपने पास थोड़ा थोड़ा है, सोशल वर्क करता है, अपने साथ में ताकत से खड़ा रहता है। गौतेवाड़ी में आज मीटिंग, बहुत दिन के बाद मीटिंग लगी, बोलेगा तो 15-20 सालों के बाद में मीटिंग लगे हुए। मीटिंग में कभी आया हूँ मैं, कभी ऐसी मीटिंग तो हुई नहीं। 10 साल के बाद इलेक्शन लगा, उसके 5 साल पहले कभी अपनी मीटिंग हुई नहीं यहाँ पे। मगर उस दिन मेरे पास सब मेरे बहन लोग आए थे। एक ना शिंदे की लाडली बहन है ना, सब तुम लोग कितने लोग हैं लाडली बहन वाले, हाथ ऊपर करो। आमचे संपले, आमचे काय नाही, सब लोग हैं लाडली बहन। आमचे नाही। उस दिन मेरे को घर पे मिलने के लिए आए थे। सबने कहा कि साहब हमको